सर्वोच्च न्यायालयानं ईडीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राजकीय पक्षांनी त्यांच्या लढाया मतदारांमध्ये जाऊन लढायला हव्यात, तपास यंत्रणांचा राजकीय वापर होऊ नये असा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठापुढे सुरू असलेल्या एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आले। उगाच आम्हाला काही बोलायला लावू नका, नाहीतर तुमच्यासाठी आमच्याकडे खूप कठोर शब्द आहेत, अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीशांनी ईडीच्या वकिलांना जाणीव करून दिलेली आहे। महाराष्ट्रातील अनुभव आम्हाला चांगले माहिती आहेत, असंही गवई यांनी नमूद केलेलं आहे। तपास यंत्रणांनी त्यांच्या अधिकारांचा योग्य वापर करावा, कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये असं न्यायालयानं सूचित केलंय। आणि या निर्णयामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। लोकशाहीमध्ये राजकीय संघर्ष हा निवडणुकीच्या माध्यमातूनच व्हायला हवा असंही न्यायालयानं म्हटलंय। तर या संदर्भात कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे ग्राफिक्समधून पाहूयात। राजकारणासाठी तुमचा वापर का केला जातोय? पक्षीय लढाया मतदारांमध्ये लढू द्या, अन्यथा आम्ही कठोर शब्दात तुम्हाला समजावू। दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये आलेले अनुभव चांगले नाहीत, आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि ईडीला झापलेलं आहे।